आज राज्य मागासवर्ग आयोगाने अहवाल सादर केला आहे मराठा आरक्षणासंदर्भात. प्रतिक्रिया काय? पण असं आहे की हा जो राज्य मागासवर्गीय आयोग आहे ह्याच्या एक्झिस्टन्सच पुढे डाऊटफुल आहे. कारण हा सुरुवातीला हा राज्य मागासवर्गीय होता, पण त्याच्यानंतर जे अध्यक्ष होते ते ओबीसी होते, काही सदस्य ओबीसी, त्यांना हकालपट्टी करण्यात आली आणि त्या ठिकाणी मराठा कम्युनिटीचे हे अध्यक्ष सगळे नेमले गेले सगळे आणि त्यांच्याकडून हा अहवाल आता घेतला जात आहे. म्हणजे एकंदरीत हा अहवाल जो आहे ह्याच्याकडं बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो सगळ्या महाराष्ट्राचा जो आहे तो संशयास्पद आहे. आणि 1,58,00,000 कुटुंबांचा सर्वेक्षण ते फक्त 8 ते 10 दिवसात त्यांनी केलेलं आहे. आणि तेही या सर्वेक्षण जर आपल्याला माहिती आल्याचमध्ये की ह्या सर्वेक्षणामध्ये अनेक चुकीच्या माहित्या देण्यात आल्या की पक्कं घर असेल तरी झोपडी म्हणून सांगितली गेली, नोकरीला आहे तर सांगितलं की रोजगार मजुरीला आहे म्हणून सांगितलं घेतलं, घरात 4-4 दारापुढं 2-4 गाड्या समोर आहेत तर सांगतात की आमच्याकडे असलं काही नाही आहे. पण हे जरी चुकीची माहिती दिली असली तरी जो आधार कार्ड नंबर जो दिला गेला तो ओरिजिनलला गेला आहे आणि त्याच्यासमोर त्यांचं इन्कम टॅक्स रिटर्न, त्यांचे बँक अकाउंट सगळे लिंक झालेले आहेत. त्यामुळे एकंदरीत जर चौकशी झाली अहवालाची तर हा सगळा अहवाल जो आहे हा अतिशय घाईघाईने बनवलेला आणि चुकीच्या बॅकग्राऊंडवरती झालेला हा निष्पन्न झाल्याशिवाय राहणार नाही. आणि अशा अहवालावरती अवलंबून जे आहे हा कायदा पास केला जाणार आहे आणि मराठा समाजाला आरक्षण देण्यात येणार आहे. म्हणजे एकंदरीत या सरकारला मराठा समाजाला टिकणारं आरक्षण द्यायचं की नाही हा प्रश्न आहे. कारण जर खरंच टिकणारं आरक्षण द्यायचं असेल तर डिटेल सर्वेक्षण, व्यवस्थित सर्वेक्षण केलं गेलं पाहिजे. इतक्या 1.5, 2-2, 4-4 लाख लोकांना लावून एकेका दिवसामध्ये इतक्या सारे कुटुंब त्यांनी सर्वेक्षण केलेले आहेत. त्यामुळे हा संपूर्ण अहवाल जो आहे तो अहवाल जो आहे परत मराठा समाजाला घिसाडघाईनं मागासवर्गीय डिक्लेअर करायचा हा सगळा प्रयोग झालेला दिसतोय. एकंदरीत जे 96 कोटी मराठा आहेत त्यांना मराठा म्हणून आरक्षण पाहिजे. बऱ्याच मराठा समाजाला जात बदलायची नाही आहे, त्यांना मराठा म्हणून आरक्षण पाहिजे. जे 58 मोर्चे जे निघाले त्या 58 मोर्चाची मागणी ही होती की आम्हाला आम्हाला मागासवर्गीय व्हायचं नाही, आम्हाला मराठा म्हणून ओपन कॅटेगरीतलं आरक्षण पाहिजे. आणि ते राहिलं बाजूलाच, पण हा जो उपद्रव त्याला मागासवर्गीय करायचा. आतापर्यंत सगळ्या आयोगाने सांगितलं की मराठा समाज हा मागास, सामाजिक आणि शैक्षणिक हा मागासला नाही. इव्हन सुप्रीम कोर्टनं सुद्धा अफेल केलेला आहे. मग असं असताना ताबडतोब लगेच दुसरं मॅन्डेट द्यायचं आणि 3 वर्षाच्या आत लगेच दुसरं सर्वेक्षण करून घ्यायचं, हे कुठल्या कायद्यात बसतं आहे? त्यामुळे हे जे सगळं जे उपद्रव महाराष्ट्र सरकारने केलेलं आहे की मराठा समाजाच्या प्रचंड दबावाखाली येऊन कसे करून त्यांना घिसाडघाईनं मागासवर्गीय करायचं, कायदा पास करायचा आणि पुन्हा तो कायदा नेऊन सुप्रीम कोर्टातून अडकवायचा, हे जे सगळं सुरू आहे हे सगळं बंद झालं पाहिजे. माझी विनंती आहे महाराष्ट्र सरकारला आणि मराठा समाज नेत्यांना सुद्धा की आपण अशा प्रकारे आरक्षण जे घाईनं घ्यायचं चाललं आहे, नुसतं मागासवर्गीय असं डिक्लेअर करून होत नाही, ते टिकलं पण पाहिजे ना कोर्टामध्ये. हे मागासवर्गीयाचं आरक्षण जे आहे राजस्थानमध्ये 550 अंत्ययात्रा निघाल्या गुजर समाजाच्या कार्यकर्त्यांच्या, जवळजवळ 525 ट्रेन, 200 ट्रेन जाळल्या गेल्या, बसेस जाळल्या गेल्या, पण तरीसुद्धा आज तागाय त्या कम्युनिटीला हे मागासवर्गीय आरक्षण मिळालेलं नाही. त्यामुळं हे इतकं सोपं गणित नाही आहे की कुणीतरी उपोषण करायचं आणि 4 दिवसात आरक्षण द्या, 5 दिवसात आरक्षण द्या, 10 दिवसात आरक्षण द्या, हे इतकं सोपं हे काम नाही आहे. माझी विनंती आहे महाराष्ट्र सरकारला की आपण आता हा कायदा करत आहे, हा आयोगाचा अहवाल आता स्वीकारत आहे, पण त्याच्यामध्ये कायदा करताना आमची एकच मागणी राहील आपल्याकडं, कारण आपण असा कायदा करणारच आहे की त्याच्यामध्ये एक उपकलम त्यांनी घातलं गेलं पाहिजे आणि त्या उपकलमामध्ये त्यांनी असं म्हटलं पाहिजे की हा जरी कायदा पारित झाला तरी या कायद्याचा परिणाम जो आहे तर कुठल्याही प्रकारे ओबीसीच्या आरक्षणात धक्का लागणार नाही, अशा प्रकारचं उपकलम त्या कायद्यामध्ये घातलं गेलं पाहिजे. कारण सरकारने आम्हाला आश्वासित केलं आहे, शिंदे सरकारने आश्वासित केलेलं आहे, देवेंद्र फडणवीसांनी आश्वासित केलेलं आहे की आम्ही कुठल्याही परिस्थितीत ओबीसीच्या आरक्षणात धक्का लागणार नाही. एकीकडे 57 लाख कुणबी नोंदी देण्याचं काम चालू आहे, तिकडे सगळे सोयऱ्याचा तो GR आबीन करायचं चालू आहे. तो मसुदा आमच्याजवळ हजारो लाखो आमच्या हरकती गेल्या आहेत, तरीसुद्धा ते करणारच आहेत. मग एकीकडे कुणबी नोंदी चालू आहेत, दुसरीकडे आता हे मागासवर्गीय करून पुन्हा त्यांना टिकणारं आरक्षण देतो म्हणत आहेत. पण मला महाराष्ट्र सरकारला हा प्रश्न विचारायचा आहे की आपलं टिकणारं म्हणजे काय, की 50% वरतं आपण आता आरक्षण देणार आहात, पण ते इंदिरा साठीच्या केसच्या ह्याच्यानुसार ते 50% वरचं टिकणार नाही आहे. आणि जर पुन्हा तुम्ही मागासवर्गीय जर टिकवणार असाल तर मागासवर्गीय पण त्यांना आरक्षण देणार आहे कुठं? तुम्हाला 50%च्या आतच त्यांना द्यावं लागणार आहे आणि ते 50%च्या आतमध्ये द्यायचं असेल SCमध्ये देता येत नाही आहे, STमध्ये देता येत नाही, त्यांना फक्त ओबीसीमध्ये द्यावं लागेल.
आणि म्हणून हा सगळा विषय जो आहे ह्या सगळ्या उपद्या बंद करून माझी विनंती आहे सगळ्यांना की मराठा समाजाला 50%च्या वरतं वेगळी कॅटेगरी करून ओपन कॅटेगरीला आरक्षण देण्यात यावं. EWS जसं घटनादुरुस्ती दिलं तशी घटनादुरुस्ती करावी, 50%ची मर्यादा वाढवावी, एक तर EWS वाढवावं किंवा वेगळा प्रकून द्यावा. ते एकमेव आरक्षण जे आहे तेच टिकणार असू शकेल. त्याच्यापेक्षा दुसरा मार्ग जो आहे मराठा समाजाला टिकणार आरक्षण नाही. आमचा मराठा आरक्षणाला ओपन कॅटेगरीमध्ये द्यायला पाठिंबा आहे. आमचा फक्त विरोध एवढा आहे की कुठल्याही परिस्थितीत ते OBCमधून त्यांना आरक्षण देता कामा नये. अण्णा, आपण जर बघितलं तर कुठलंही आरक्षण दिलं नाही म्हणून सरकार पुढे कोसळलेलं दिसत नाही. देशात आरक्षणासाठी अनेक आंदोलनं झाली, मात्र या आरक्षणाच्या आंदोलनाचा परिणाम निवडणुकांवर होत नाही असं वक्तव्य काल देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत केलं. या वक्तव्याकडे तुम्ही कसं बघता? म्हणजे गांभीर्यानं घेतलं नाही, कसं आहे की आरक्षणाचे हे विषय आपण बघितला गेल्या अनेक वेळी सुद्धा हा निवडणूक जवळ आले की हे सगळे आंदोलनाचे विषय जे आरक्षणाचे विषय समोर येतात. मग ह्या कधी अंतर्गत कुरघोड्यासुद्धा असतात. त्या 2014चा विषय गेला तर देवेंद्र फडणवीस साहेबांनीच आम्हाला धनगर समाजाला आश्वासित केलं की तुम्ही आम्हाला मतदान द्या, आम्हाला सत्तेत बसवा, आम्ही आल्याला तुम्हाला पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ. पण झालं काय? ते सत्तेत बसले पण धनगर समाजाला आरक्षण मिळालं का? ते नाही मिळालं ना. म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांना माझी विनंती आहे की आपण जे काय कमिटमेंट दिली आहे धनगर समाजाला त्याविषयी आपण आता काय करा. 14 झालं, 19 झालं, आता 24 आलेलं आहे. पण त्या जे आपण कमिटमेंट केली आहे धनगर समाजाला त्या तुम्ही केव्हा पूर्ण कराल? की क्या हुआ तेव्हा वादा किती वेळा आम्ही कॅसेट वाजवायची आहे. त्यांच्या वक्तव्याकडे कसं बघता की त्यांनी गांभीर्यानं घेतलंय असं वाटतंय का? फडणवीस आरक्षणाबाबतच्या आंदोलनांना गांभीर्यानं घेत नाही असं वाटतंय का तुम्हाला? नाही, फडणवीस साहेब किंवा हे सरकार ह्या आरक्षणाच्या आंदोलनाकडं गांभीर्यानं खरंच जर बघत असेल आणि खरंच त्यांना जर ह्या मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर त्यांनी स्पष्टपणे त्यांनी आरक्षण जे आहे ते त्यांनी दिलं गेलं जावं. हे अशा प्रकारे थातूर मातूर सगळे अहवाल घ्यायचे 10-12 दिवसात आणि मग ते मागासवर्गीय डिक्लेअर करायचं, त्या बेसवर कायदा पास करायचा आणि ते पुन्हा आणि कोर्टामध्ये घेऊन अडकवायचं. ह्याला कुठलाही हा सामाजिक न्याय असं म्हणता येणार नाही. पण माझी पुन्हा एकदा विनंती आहे महाराष्ट्र सरकारला की आपण मराठा समाजाला टिकणारं आरक्षण द्यावं जेणेकरून ते आमच्या OBCत येणार नाही आहेत आणि त्यांना 50%च्या वरतं ओपन कॅटेगरी करून मराठा म्हणून आरक्षण जे आहे ते त्यांना देण्यात यावं. मुख्यमंत्री म्हणाले की ज्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळालेलं आहे ज्यांच्यामध्ये त्यांना कुणबीमधूनच म्हणजे OBCमधूनच मिळेल अशा पद्धतीने त्यांनी म्हटलं. सर हो, याचा अर्थ असा आहे की ज्या मराठा समाजाने कुणबी दाखला घेतला त्याला मराठा म्हणून आता आरक्षण मिळणार नाही आहे. मी यावेळी पुढे हीच भूमिका घेतलेली आहे की एकदा कुणबी दाखला घेतला तुम्ही की तुम्हाला पुन्हा मराठा म्हणून पुन्हा आरक्षण घेता येणार नाही. कारण मग तुमचे परतीचे दोर जे आहेत ते कापले जातील. मग तुम्हाला EWS मिळणार नाही किंवा आता हा जो कायदा पारित होत आहे त्यातसुद्धा त्या कुणबी दाखला घेतला मराठा बांधवाला ते आरक्षणाचा लाभ मिळणार नाही. आणि जो वरचा 40% जे आहे त्यातसुद्धा त्याला घेता येणार नाही आहे. त्यामुळं एकंदरीत कुणबी दाखला घेतल्यानंतर मराठा समाजाचा फायदा होणार आहे की नुकसान होणार आहे हे मराठा समाजाला समजून सांगण्याची आवश्यकता आहे. हिंदी कोणाला सर एक हिंदी में हिंदीमध्ये याचा हिंदी वाला है सर. राज्य मागासवर्ग आयोग ने आज अहवाल है वो सबमिट किया है, उस पर आप देखिए राज्य मागासवर्गीय आयोग ने जो अहवाल पारित किया गया है ये पूरा डाउटफुल है और ये बोगस इंफॉर्मेशन के ऊपर सबमिट किया गया है. 1,58,00,000 फैमिलीज़ का सर्वेक्षण 8 दिन में उन्होंने कंप्लीट किया है. इस तरह का सर्वेक्षण ये पूरे हिंदुस्तान में हमने होते हुए देखा नहीं है. और ऐसा अहवाल जो है वो किस तरह से कोर्ट में टिका जाएगा? क्योंकि अभी इस बेसिस पे वो कानून पारित करने जा रहे हैं. वो कानून पारित करने के बाद में वो कानून को चैलेंज होने वाला है. और सुप्रीम कोर्ट में इस तरह का कानून जो है किसी भी सूरत में है वो टिकने वाला नहीं है. और ये अहवाल बहुत ही मतलब जो न्यायमूर्ति शुक्रे जी है वो न्यायमूर्ति शुक्रे मराठा कम्युनिटी के हैं, बाकी सारे मेंबर्स मराठा कम्युनिटी के. और मराठा कम्युनिटी को मागासवर्गीय डिक्लेयर करने के लिए, बैकवर्ड डिक्लेयर करने के लिए मराठा अध्यक्ष चुनना ये बात बिल्कुल गैर है. और ये सब जो है वो कोर्ट में चैलेंज होने वाला है. और ये सब आरक्षण अभी चुनावी जुमला जो है ये सब चुनावी जुमला होने वाला है. थैंक यू सर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.